सो हा एक टेबल आहे बघा आपल्याकडे आणि या टेबलमध्ये जसं नेम नावाचा कॉलम आहे प्लस आयटम नेम नावाचा कॉलम आहे. मला काय करायचं आहे, या नेम नावाच्या कॉलमचं नाव चेंज करायचं आहे आणि याचा डेटा टाइप पण मला चेंज करायचा आहे. तर त्यासाठी आपण यूज करणार आहे अल्टर टेबल नावाची कमांड. सिंपल आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, की कॉलमचं नाव पण चेंज करायचं आहे प्लस त्याचा डेटा टाइप. तो सिंटॅक्स असा असणार आहे बघा याचा. अल्टर टेबल नावाची कमांड आपण लिहिणार, नंतर आपल्या टेबलचं नाव जे पण काही असेल ते. नंतर चेंज कॉलम लिहायचं आहे. आधी आपण काय करायचो ॲड कॉलम, ॲड कन्स्ट्रेंट. तसंच आता आपण काय करणार चेंज कॉलम आणि ओल्ड कॉलमचं नाव आपण इथे लिहिणार जसं बघा नेम आणि नंतर न्यू कॉलमचं नाव जे की आपल्याला हवंय. समजा फर्स्ट नेम आपण जसं आपल्या या नेम कॉलमचं नाव आपण इथे ठेवणार आणि नंतर जसं आपला डेटा टाइप इथे आपण वायरकॅर पण ठेवू शकतो आणि जसं आपल्याला जो हवा तो इथे आपण ठेवू शकतो आणि जसं साईज पण आपल्याला मेन्शन करायची आहे. सो हेच आपण जसं हा आपला सिंटॅक्स आहे, हे आपण प्रॅक्टिकल आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये बघूया. आणि एक एक्झाम्पल पण आपण इथे समजून घेऊया, की मला काय करायचं आहे बघा, जसं फुल नेम नावाच्या कॉलमचं नाव मला चेंज करायचं जसं युअर नेम आणि व्हेअरकॅर तिचा डेटा टाइप मला ठेवायचा आहे. सिंपल आहे. अल्टर टेबल नावाची कमांड आपण इथे लिहिणार. नंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे स्टुडंट इन्फो आणि चेंज कॉलम लिहिणार आणि हे सर्व काही आपण आपल्या प्रॅक्टिकल MySQL कमांड लाईनमध्ये बघून घेऊया. जसं आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आलोय, सो स्टुडंट मार्क्स नावाचा आपल्याकडे एक टेबल आहे. या टेबलमध्ये 3 कॉलम्स आहेत. रोल नंबर नावाचा कॉलम, फुल नेम नावाचा कॉलम आणि मार्क्स नावाचा कॉलम. सो आज आपण आपल्या सेशनमध्ये काय करणार, या कॉलमचं आपल्याला नाव चेंज करायचं आहे प्लस त्याचा डेटा टाइप चेंज करायचा आहे युजिंग अल्टर टेबल कमांड. सो सर्वात पहिले आपण समजून घेऊया, की रोल नंबर नावाचा हा जो कॉलम आहे याचा डेटा टाइप काय आहे? फुल नेम नावाचा हा जो कॉलम आहे याचा डेटा टाइप काय आहे? आणि मार्क्स नावाचा जो कॉलम आहे याचा डेटा टाइप काय आहे? हे सर्व काही आपण समजून घेऊया. सो यासाठी मी काय करतोय DESC कमांडचा यूज करतोय का? कारण की मला स्ट्रक्चर माहिती पाहिजे मला माझ्या टेबलचं आणि त्यावरच आपण जसं आपण समोरचं काम वगैरे डिसाईड करून घेऊया, की आपल्याला समोर काय करायचं आहे. सो एक्झिक्यूट करतोय आणि तुम्हाला इथे काय दिसतंय? सो आपल्याला सर्वांना इथे दिसतंय, की रोल नंबर जो हा आपला कॉलम आहे, याचा डेटा टाइप आहे बघा varchar. फुल नेम नावाचा जो कॉलम आहे, याचा डेटा टाइप आहे बघा varchar. मार्क्स नावाचा जो कॉलम आहे, याचा डेटा टाइप आहे बघा इंट. सो तुम्हा सर्वांना असा प्रश्न पडला असेल, की आपण सर्वांची डेटा टाइप का बरं चेक करतोय? का? कारण की आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, डेटा टाइप पण चेंज करायचा आहे प्लस कॉलमचं नाव. सो कॉलमचं नाव तर इझिली चेंज होते, बट डेटा टाइप जसं चेंज करताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की varchar टू इंट कन्व्हर्ट करताना तुम्हाला एरर मिळणार आहे. सो कोणत्या केसमध्ये तुम्हाला एरर मिळणार आहे? सो हे मी तुम्हाला सांगतोय. तो यावाल्या केसमध्ये तुम्हाला एरर मिळणार नाही, जे की आहे रोल नंबर नावाचा कॉलम. का? कारण की रोल नंबर नावाच्या कॉलममध्ये ऑलरेडी इंटिजर्स आहेत. राइट? बट varchar नावाचा डेटा टाइप आपण तिथे सेट केलेला आहे. बट जर यामध्ये इंटिजर्स आहेत, तर यामध्ये आपण याला कन्व्हर्ट करू शकतो इंटमध्ये. म्हणजे varchar टू इंट केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा आपल्या कॉलममध्ये इंटिजर्स असतील तेव्हाच. बट कोणत्या केसमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार आणि एरर येणार? सो यावाल्या केसमध्ये. जर फुल नेम नावाचा कॉलम आहे आणि आपण त्याचा डेटा टाइप चेंज केला समजा इंटिजरमध्ये varchar टू इंट करतोय आपण, राइट? तर तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. का? कारण की MySQLमध्ये हे होत नाही, हे अलाउड नाहीये. कारण की फुल नेम नावाच्या कॉलममध्ये इंटिजर्स आहेत का आता? नाही. आपल्याकडे काय आहे? स्ट्रिंग व्हॅल्यूज आहेत. सो म्हणून आपण याला कन्व्हर्ट करू शकणार नाही. आपला एरर मिळणार आहे आपल्या MySQLमध्ये. सो आणि दुसरा जो आहे बघा जसं मार्क्स, तो इंट आहे. सो याला आपण varchar कन्व्हर्ट करू शकतो आणि फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की varchar टू इंट कन्व्हर्ट करताना तुम्हाला एरर मिळणार. बट कोणत्या केसमध्ये? या केसमध्ये आपल्याला एरर मिळणार आणि या केसमध्ये एरर मिळणार नाही. का? कारण की रोल नंबर नावाच्या कॉलमला आपण varchar डेटा टाइप सेट केलेला आहे. बट इथे जसं आपल्या रोल नंबर नावाच्या कॉलममध्ये इंटिजर्स आहेत, राइट? जरी varchar डेटा टाइप सेट केलेला असेल, तरी फरक पडणार नाही कारण की रोल नंबर नावाच्या कॉलममध्ये अंदर इंटिजर्स आहेत. म्हणून आपण याला कन्व्हर्ट करू शकतो. सो या केसमध्ये आपल्याला एरर मिळणार नाही, बट या केसमध्ये एरर मिळणार. तो हे प्रिकॉशन्स समजवण्यासाठीच आपण जसं DESC कमांडचा यूज केलाय आणि आता आपण आपल्या प्रॅक्टिकल MySQL कमांड लाईनमध्ये अल्टर टेबल नावाची कमांड डिटेलमध्ये समजून घेऊया. सो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला तिन्ही कॉलम्सवर ऑपरेशन्स परफॉर्म करून दाखवतोय. सर्वात पहिले आपण मार्क्स या कॉलमवर आपण ऑपरेशन्स परफॉर्म करणार, म्हणजे याचं नाव पण चेंज करणार प्लस याचा डेटा टाइप.
नंतर फुल नेम नावाचा कॉलम आणि नंतर रोल नंबर नावाचा कॉलम. तिन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्स कळून जाणार. सर्वात पहिले आपण काय करतोय बघा, जसं अल्टर टेबल नावाची कमांड लिहितोय आणि जसं इथं आपल्या टेबलचं नाव जे की आहे बघा, जसं स्टुडंट मार्क्स नावाचा हा आपला एक टेबल आहे. सो इथे मी काय करतोय बघा, जसं चेंज लिहितोय आणि COLUMN का? कारण की आपण काय करणार, दोघं पण चेंज करणार. आणि त्यानंतर जसं आपलं नाव इथे लिहायचंय तुम्हाला, जसं ओल्ड कॉलमचं नाव जे की आहे बघा, जसं मार्क्स. सो इथे मी काय करतोय, कॉपी करतोय आणि पेस्ट करतोय. आणि जसं याचं नाव आपण काय ठेवणार, याचं नाव ठेवणार आहे बघा आपण, जसं फुल मार्क्स समजा आपण असं काहीतरी याचं नाव ठेवूया. आणि नंतर इथे डेटा टाइप वगैरे मेन्शन करतोय आणि तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल, की मार्क्स नावाचा हा जो आपला कॉलम आहे, याचा डेटा टाइप आहे बघा इंट. सो मी काय करतोय, कन्व्हर्ट करतोय टू वर कॅर. वर कॅर आणि साईज वगैरे आपण काही पण घेऊ शकतो. 10 घेऊ शकतो, 50 घेऊ शकतो. तुमच्या हिशोबाने तुम्ही काही पण घेऊ शकता. सेमीकोलन दिला आणि समजा एक्झिक्यूट केलं, तर आपली ही कमांड एक्झिक्यूट होणार आहे. आणि ते जर मी समजा आपला टेबल बघितला, तर तुम्ही इथे बघू शकता नाव चेंज झालेलं आहे. आणि जर आपण डिस्क्राईब कमांड पण पाहिलं, जसं DESC कमांडनी पण बघितलं, तर आपलं जसं हे जे नाव आहे, हे फुल मार्क्स झालंय आणि हे परमनंटली चेंज होतंय बघा स्टुडंट. म्हणजे आपण काही पण ऑपरेशन्स परफॉर्म केले, तर इथे हे परमनंटली सेव्ह होणार आहे. सो असं आपण जसं फर्स्ट आपलं जसं मार्क्स कॉलम चेंज केलेला आहे. तसंच आपण आता फुल नेम नावाचा कॉलम चेंज करणार आणि तसाच रोल नंबर नावाचा कॉलम पण चेंज करणार. काय-काय आपल्याला प्रॉब्लेम्स येतील, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतोय. सो नेक्स्ट कॉलम आहे बघा आपला फुल नेम नावाचा. फुल नेम नावाच्या कॉलमकडे जर आपण पाहिलं, तर यामध्ये राहुल आहे, प्रिया आहे, अमन आहे, नेहा आहे आणि करण आहे. सो फुल नेम नावाचा हा जो कॉलम आहे, याचा डेटा टाइप आहे बघा व्हॅरचर. आणि आपण जर याला एंटमध्ये कन्व्हर्ट केलं, तर हे होणार नाही. हे MySQLमध्ये अलाउड नाहीये. बट तरी मी तुम्हाला दाखवतोय, की जसं होतंय किंवा नाही होत. सो समजून घ्या सर्व काही. तो अल्टर टेबल नावाची ही समजा आपली कमांड आहे आणि आपल्या टेबलचं नाव आहे बघा, जसं स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. जसं स्टुडंट मार्क्स नावाचा हा आपला एक टेबल आहे. आणि जसं इथे चेंज करतोय मी, तसं चेंज कॉलम इथे लिहावं लागणार. नंतर जसं आपल्या कॉलमचं नाव जे की आहे बघा, जसं फुल नेम नावाचा हा आपला एक कॉलम आहे. आणि यालाच आपण कन्व्हर्ट करणार युअर नेम म्हणून. आणि जसं इथे याचा डेटा टाइप काय देतोय मी, जसं इंट देतोय आणि साईज वगैरे पण देतोय बघा, जसं इथे 10 वगैरे देतोय किंवा 20 पण दिली तर चालते. सेमीकोलन त्याला एक्झिक्यूट केलं तर आपल्याला एरर मिळणार आहे. का? कारण की जसं हा कॉलम जो आहे, या कॉलमचा डेटा टाइप व्यारचर आहे. बट आपण याला चेंज केलंय इंटमध्ये. बट हे पॉसिबलच नाहीये. का? कारण की या टेबलचा जो कंटेंट आहे, हा स्ट्रिंग आहे. तर याला आपण इंटिजरमध्ये कन्व्हर्ट करू शकत नाही. बट आपण आत्ताच केलं बघा, जसं हा इंटिजर व्हॅल्यू होते, आपण याला व्यारचरमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. म्हणजेच या कॉलमचा डेटा टाइप आपण व्यारचरमध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. सो तसं आपण व्यारचरसाठी करू शकत नाही. सो हेच आपण आत्ता बघितलं. आणि आता आपण जसं रोल नंबर नावाचा कॉलमला आपण चेंज करून बघणार आहे इंटू इंट. या कॉलमचा पण डेटा टाइप व्यारचरच आहे, बट चेंज होणार. सो इथे मी काय करतोय बघा, जसं आपलं अल्टर टेबल नावाची कमांड लिहितोय आणि इथे आपल्या कॉलमचं नाव जे की आहे बघा, जसं रोल नंबर नावाचा हा आपला एक कॉलम आहे. सो रोल नंबर नावाचा हा आपला एक कॉलम आहे आणि याचं नाव जसं मी चेंज करतोय बघा, युअर रोल नंबर असं काही ना काही आपण ठेवूया. सो युअर रोल नंबर नाव आपण याचं ठेवतोय आणि इंटमध्ये कन्व्हर्ट होणार का? सो येस, इंटमध्ये कन्व्हर्ट होणार. बघा, क्वेरी ओके आलंय, म्हणजेच ही कमांड एक्झिक्यूट झालेली आहे. आणि जर आता आपण याला बघितलं, सो सिलेक्ट स्टार करतोय फ्रॉम स्टुडंट मार्क्स, तर आपली कमांड एक्झिक्यूट झालेली आहे आणि नाव प्लस डेटा टाइप चेंज झालेलं आहे. आणि तुम्ही असं बिलकुल करू नाही शकत, की समजा मला फक्त नाव चेंज करायचं असेल कोणत्या कॉलमचं, तर त्यासाठी सेपरेट कमांड आहे आपल्याकडे. बट जर आपण अल्टर टेबल नावाच्या कमांडने करतोय, तर तुम्हाला त्याचा डेटा टाइप पण चेंज करावाच लागणार आहे. सो संपवतो या सेशनला. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. पूर्ण डिटेलमध्ये आपण सर्व काही पाहिलंय. सो भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये.